नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. आज आपण तुमच्या भूगोल या पाठ्यपुस्तकातील क्षेत्रभेट हा शेवटचा पाठ अभ्यासणार आहोत. चला तर मग करूया सुरुवात. इयत्ता 8वी विषय भूगोल, पाठ क्रमांक 10 क्षेत्रभेट. विद्यार्थी मित्रांनो, भूगोल हे एक शास्त्र आहे आणि त्याचे दोन प्रकार आहेत. ते म्हणजे मानवी भूगोल आणि भौतिक भूगोल. मानवी भूगोलामध्ये पर्यावरण निर्मितीचा अभ्यास केला जातो, तर भौतिक भूगोलामध्ये जीवावरण निर्मितीचा अभ्यास केला जातो. हे लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मानवी भूगोलामध्ये पर्यावरण निर्मितीचा अभ्यास केला जातो, तर भौतिक भूगोलामध्ये जीवावरणाचा अभ्यास केला जातो. यामध्ये पुढील घटक विचारात घेतले जातात. ते म्हणजे पर्यावरणाचा अभ्यास, हवामान, मृदा, वनस्पती, जल आणि भूरचना. मग क्षेत्रभेट म्हणजे काय? तर मानवी व भौतिक भूगोलाचा अभ्यास करण्यासाठी प्रत्यक्ष त्या प्रदेशात जाऊन निरीक्षण करून नोंदी करणे म्हणजे क्षेत्रभेट होय, असं आपल्याला सांगता येईल. तसं पाहायला गेलं तर भूगोल या विषयाचा अभ्यास करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. ते म्हणजे सर्वेक्षण, नकाशा पद्धती आणि क्षेत्रभेट पद्धती. त्यापैकी आपण क्षेत्रभेट या भागाचा अभ्यास करणार आहोत, कारण क्षेत्रभेटीमुळे भूगोलाशी संबंधित संकल्पना व्यवस्थित आपल्याला समजून घेता येतात. शिवाय विशिष्ट ठिकाणाला प्रत्यक्ष भेट देऊन त्या ठिकाणाच्या भौगोलिक घटकांचा व प्रक्रियांचा आपल्याला अभ्यास करता येतो. त्याचबरोबर मानव आणि पर्यावरण यांच्यातील सहसंबंध जाणून घेण्याच्या दृष्टीने भौगोलिक क्षेत्रभेटी आपल्याला उपयुक्त ठरतात. ह्या चित्रावरून तुमच्या लक्षात येईल. चित्राचं निरीक्षण करा, म्हणजे मानव आणि पर्यावरण यांच्यातील सहसंबंध कसा आहे हे आपल्या लक्षात येईल. उदाहरण पण मी या ठिकाणी दिले तुम्हाला. उदाहरणार्थ, वाळवंटी प्रदेशातील वातावरणाचा किंवा उष्णतेचा मानवी जीवनावर काय परिणाम होतो, तेथील लोकांनी या वातावरणाशी कसे मिळते जुळते घेतलेले आहे याची कल्पना आपल्याला येते. परंतु क्षेत्रभेटीचे नियोजन करणं हे सर्वात महत्त्वाचं असतं. अगदी आपल्याला कुठे गावाला जायचं असलं तरी सुद्धा आपण नियोजन करत असतो, आणि क्षेत्रभेट तर हा अभ्यास आहे, म्हणून त्याचं नियोजनाला अतिशय महत्त्व आहे. मग यामध्ये कोणकोणत्या घटकांचा विचार केला जातो? विषय, क्षेत्रभेटीचा विषय काय आहे, कुठल्या ठिकाणी जायचं आहे म्हणजे ठिकाण, त्याच्यासाठी लागणारा कालावधी किती आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागतो. थोडक्यात क्षेत्रभेटीचे नियोजन करत असताना काही बाबींचा विचार करणं आवश्यक असतं. त्यापैकी विषय, ठिकाण आणि कालावधी. मग आपल्याला असं वाटू शकतं की क्षेत्रभेट ही फक्त निसर्गातच जाऊन माहिती गोळा करणं या उद्देशासाठीच दिली जात नाही. हे लक्षात घ्या. म्हणजे आणखीनही काही त्याच्यामध्ये उद्देश असलेला आपल्याला दिसून येतं की काही त्यांचा समज असा होतो की क्षेत्रभेट ही फक्त निसर्गात जाऊन माहिती गोळा करणं याच उद्देशासाठी केली जाते, पण तसं नाही आहे. हे लक्षात घ्या. तर ह्यासाठी आपल्याला काय सांगता येईल पहा. यामध्ये तुम्हाला आता मी सांगितल्याप्रमाणे लोकसंख्या, हवामान किंवा कार्यालयाची कार्य जाणून घेणे हा देखील क्षेत्रभेटीचा मुख्य हेतू असू शकतो. हे लक्षात घ्या. म्हणजेच पुन्हा एकदा बघा, एखाद्या कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन संबंधित कार्यालयाचे कार्य जाणून घेणे हा देखील क्षेत्रभेटीचा मुख्य हेतू असू शकतो. आणि क्षेत्रभेटीमध्ये विविध प्रकारांनी माहिती जमा केली जाते, ते लक्षात घ्या. आणि त्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता असते? प्रश्नावलीची आवश्यकता असते, आणि त्यासाठी प्रश्नावली तयार करणं गरजेचं असतं. कारण मिळालेली माहिती संकलित पण करायची असते आपल्याला, त्याचा अहवाल तयार करायचा असतो.
म्हणून प्रश्नावली गरजेची असते आणि प्रश्नावली असल्यामुळे आपल्याला मिळणारी माहिती व्यवस्थित आणि अचूक माहिती मिळते आणि अहवाल लेखनामध्ये त्याचा आपल्याला उपयोग होतो. आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला साधं गावाला जायचं असेल, एखादा कार्यक्रम घरी असेल तर त्याची आपल्याला पूर्वतयारी करावी लागते. तसंच क्षेत्रभेटीची पूर्वतयारी आपल्याला करावी लागते. मग त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचं महत्त्व आहे पहा. मग त्याच्यामध्ये प्रश्नावलीचा नमुना तुमच्याबरोबर असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर ही कशासाठी पाहिजे, ज्या कार्यालयाला तुम्ही भेट देणार आहोत त्यांची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला प्रश्नावली तयार करायची आहे. त्याच्यानंतर नोंदवही कशासाठी लागणार आहे, क्षेत्रभेटीच्या दरम्यान आपल्या निदर्शनास आलेल्या छोट्या छोट्या किंवा मोठ्या मोठ्या बाबींची नोंदी ठेवण्यासाठी तुम्हाला ही नोंदवही आवश्यक असते. त्याच्यानंतर तुम्हाला फोटो, कॅमेरा हे सुद्धा लागतं. मग क्षेत्रभेटीचे पुरावे आपल्या संग्रही असण्यासाठी आपल्याला फोटोची किंवा कॅमेऱ्यांची आवश्यकता असते. त्याचबरोबर पेन, पेन्सिल, नोंदी लिहून घेण्यासाठी त्याचा आपल्याला उपयोग होतो. पेन्सिल, रबर. त्याच्यानंतर हे कशासाठी लागतं तर आराखडे, आकृत्या काढण्यासाठी आपल्याला पेन्सिलची आणि रबरची आवश्यकता असते. ठीक आहे. आणि ही सगळी माहिती संकलित करून तुम्हाला काय करावं लागतं, अहवाल तयार करावा लागतो, हे लक्षात घ्या. मग आता या पाठात तुम्हाला काय दिले पहा, निवडणूक कार्यालयाला भेट देऊन माहिती जमा करण्यासाठी प्रश्नावलीचा एक नमुना दिलेला आहे. या प्रश्नावलीचे वाचन करा. कोणत्याही कार्यालयातून माहिती मिळवण्यासाठी अशा प्रकारच्या प्रश्नावलीचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो. पुढील प्रश्नांच्या आधारे तुम्ही खालील क्षेत्रभेटींसाठी प्रश्नावली स्वतः तयार करायची. उदाहरणार्थ तलाठी कार्यालयाला भेट, एखाद्या लघु उद्योगास भेट, तिथं जाण्यासाठी तुम्हाला प्रश्नावली तयार करायची आहे. मग त्याच्यासाठी कुठल्या कुठल्या आवश्यक बाबी आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ज्या कार्यालयाला भेट द्यायची आहे तर त्या कार्यालयाची परवानगी घेणं आवश्यक आहे. त्याचबरोबर क्षेत्रभेटीचा किंवा कार्यालयाला आपल्याला ज्या दिवशी भेट द्यायची आहे तो दिवस आणि कोणत्या वेळी आपण भेट देणार आहोत ते निश्चित करावं लागेल. हा दिवस आणि वेळ निश्चित करताना आपल्या सोयीने करून चालणार नाही, तर कार्यालयाची वेळ आणि सोय आपल्याला बघावी लागणार आहे आणि त्यांनी दिलेला दिवस आणि वेळ बघूनच आपल्याला आपल्या क्षेत्रभेटीचा दिवस आणि वेळ निश्चित करावी लागणार आहे. त्यांनी दिलेल्या वेळेतच आपल्याला त्या ठिकाणी उपस्थित राहावं लागणार आहे. वेळेवर उपस्थित असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर तेथील जे नियम आहेत त्या नियमांचं पालन करणं हे अतिशय आवश्यक आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला या पाठामध्ये आता मी सांगितल्याप्रमाणे एक प्रश्नावली दिलेली आहे आणि याच प्रश्नांच्या आधारे तुम्हाला क्षेत्रभेटीसाठी प्रश्नावली तयार करायची आहे. उदाहरणार्थ तलाठी कार्यालयाला भेट द्यायचं तुम्ही ठरवलं असेल किंवा एखाद्या लघु उद्योगाला जर भेट द्यायचं ठरवलं असेल तर तुम्हाला ती प्रश्नावली तयार करणं आवश्यक आहे. आता पुस्तकामध्ये दिल्याप्रमाणे प्रश्नावली कोणासाठी केली आहे, तालुका व जिल्हा निवडणूक कार्यालयाला भेट द्यायची आहे. तर तुम्हाला जवळजवळ 27 प्रश्न पुस्तकामध्ये दिलेले आहेत आणि मी या ठिकाणी स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला दिलेले आहेत. त्याचं आपण थोडक्यात वाचन करू. ज्या कार्यालयाला भेट द्यायची आहे त्याचं नाव तुम्हाला ते विचारावं लागेल. या कार्यालयाशी संबंधित प्रमुखाचे पद कोणते आहे, या कार्यालयामार्फत कोणकोणती कामे केली जातात, निवडणूक विभागाचे कार्य कोणाच्या निर्देशानुसार चालते, कार्यालयामार्फत कोणकोणत्या निवडणुका घेतल्या जातात, निवडणुकीसाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ कुठून उपलब्ध होते, निवडणुकीची सूचना किती दिवस आधी दिली जाते, निवडणुकीसाठी नवीन मतदारांची नोंद करणं आणि मतदार याद्या अद्ययावत करणं हे काम कोणामार्फत केले जातात, निवडणुकीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम प्रत्यक्षपणे कोण घेते, निवडणुकीदरम्यान कोणकोणते परवाने आपल्या कार्यालयाकडून दिले जातात, प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी मतदान केंद्रावर किती व्यक्तींची नियुक्ती केली जाते, निवडणुकीचे काम करणाऱ्या व्यक्तींचे मतदान केव्हा घेतले जाते आणि कसे घेतले जाते, मतदान करण्याची वेळ कोणती असते, विशिष्ट परिस्थितीत मतदान करण्यासाठी वेळ वाढवून दिली जाते का, मतदानाची प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतात, मतदान यंत्राचे फायदे आणि तोटे सांगा, मतदान यंत्र कुठून उपलब्ध केली जातात, मतदान यंत्र कधीपासून वापरले जाऊ लागले,
मतदान यंत्रात बिघाड झाल्यास त्वरित काय कार्यवाही करावी लागेल किंवा करावी लागते, त्यापूर्वी मतदान कसे घेतले जात होते, आचारसंहिता निवडणुकीपूर्वी किती दिवस आधी व किती दिवस नंतरपर्यंत चालू असते, निवडणुकीच्या कामासाठी आपण कोणकोणत्या विभागांची मदत घेता, पोटनिवडणुका कोणत्या परिस्थितीत घेतल्या जातात, उमेदवारांना समान मते मिळाली असतील तर आपण काय करतो, निकालाचा अंतिम निर्णय जनतेपुढे कोण जाहीर करतं, पूर्वीच्या निवडणुकांची माहिती कार्यालयाकडून संकलित करून ठेवली जाते का, उमेदवार निवडून आल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र दिले जाते का आणि त्यावर कोणाची सही असते. अशा पद्धतीने एकूण 27 प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारायचे आहेत आणि हे प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला जी माहिती मिळणार आहे त्याचं अहवालामध्ये आपल्याला रूपांतर करायचं आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपल्याला अहवाल लेखन करायचं आहे. आता अहवाल लेखन करत असताना कुठल्या कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते लक्षात घ्या. तुम्ही अहवाल लेखनात तक्ते, आराखड्याचा वापर करू शकता, चित्रांचा वापर करू शकता, नकाशांचा वापर करू शकता, आलेख, छायाचित्रे म्हणजे फोटो, त्याचासुद्धा अहवाल लेखनामध्ये तुम्ही वापर करू शकता, हे लक्षात घ्या. आता अहवाल लेखन करत असताना काही मुद्दे दिलेले आहेत आणि त्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला अहवाल लेखन करावं लागतं, हे लक्षात घ्या. कार्यालय भेटीचा अहवाल आता आपण लिहिणार आहोत. प्रत्यक्ष ही मुलं त्या ठिकाणी गेलेली आहेत आणि त्या ठिकाणी विचारणा करत आहेत. आता सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचा मुद्दा आहे अहवाल लेखनामध्ये प्रस्तावना. त्याच्यानंतर तुम्ही ज्या कार्यालयामध्ये भेट देणार आहात त्या कार्यालयामध्ये किती कर्मचारी कार्यरत आहेत म्हणजेच काम करत आहेत. त्याच्यानंतर कार्यालयाचे कार्य कोणते आहे, कार्यालयामध्ये काम करत असताना त्यांना येणाऱ्या समस्या आणि कुठल्या उपाययोजना ते राबवतात त्याची माहिती तुम्ही विचारू शकता. त्याच्यानंतर 5वा मुद्दा आहे तो म्हणजे आभार आणि 6वा शेवटचा मुद्दा आहे म्हणजे संदर्भ सूची. या अशा पद्धतीने आपल्याला प्रस्तावना, कार्यालयातील कार्यरत कर्मचारी, कार्यालयाचे कार्य, येणाऱ्या समस्या व उपाययोजना, आभार, संदर्भ सूची या 6 मुद्द्यांच्या आधारे आपल्याला काय करायचं आहे, अहवाल लेखन करायचं आहे. आता प्रत्यक्ष अहवाल लेखन कसं करायचं ह्याचा एक नमुना मी तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. ठीक आहे. तलाठी कार्यालयाला भेट देण्यासाठी हा अहवाल तयार केलेला आहे. त्याच्यातला पहिला मुद्दा कुठला आहे तर प्रस्तावना. म्हणजे अहवाल लेखनाचा सगळ्यात पहिला मुद्दा आहे तो म्हणजे प्रस्तावना. आता ही प्रस्तावना बघी कशा पद्धतीने लिहिली आहे, त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा समावेश आपल्याला करावा लागला आहे तर पहा. प्रस्तावनेत दिनांक तुम्हाला दिसते आहे, त्याच्यानंतर वेळ दिसते आहे, क्षेत्रभेटीचा हेतूसुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसतो आहे. म्हणजे हे प्रस्तावनेतून आपल्याला अहवालामध्ये काय आहे, काय लिहिलेलं आहे हे लक्षात येतं. असं आपली प्रस्तावना असली पाहिजे. पुन्हा एकदा बघा, आमच्या शाळेतील इयत्ता 8वीचा वर्ग तलाठी कार्यालयाची माहिती घेण्यासाठी आमच्या शेजारच्या गावात क्षेत्रभेटीसाठी दिनांक 23/12/2018 रोजी सकाळी 10 वाजता गेला. या क्षेत्रभेटीतून आम्हाला संपूर्ण तलाठी कार्यालयाच्या कामाचे संपूर्ण स्वरूप, कार्यक्षेत्र, अधिकार यासारख्या अनेक बाबी जाणून घेता आल्या. गाव पातळीवर अतिशय महत्त्वाच्या व उपयुक्त अशा तलाठी या अधिकाऱ्याविषयी माहिती घेता आली आणि ती माहिती जी आहे ती पुढील प्रमाणे. दुसरा मुद्दा काय होता तर तो म्हणजे कार्यालयातील कार्यरत असलेले कर्मचारी किती होते तर तलाठी कार्यालयात 2 ते 3 कर्मचारी कार्यरत असतात किंवा काम करत असतात, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कार्यालयाचे कार्य. या कार्यालयामार्फत पुढील कार्य पार पाडली जातात. गावाचा नमुना क्रमांक 712, 8अ इत्यादी या कार्यालयाशी संबंधित असतात. याचा अभ्यास तुम्ही मागच्या पाठामध्ये केलेला आहे. म्हणजे जमिनीचे व घराचे उतारे तलाठी कार्यालयातून गावातील लोकांना मिळतात. दुसरं काय काम आहे, महसूल खात्याचे गाव पातळीवरील दप्तर तलाठी सांभाळतो. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 नुसार गाव पातळीवरील महसूल विषयक कामांची जबाबदारी तलाठी पार पाडत असतो. चौथा आहे, गाव पातळीवर महसूल, तगाई वसुली म्हणजे शेतीवरील कर, दुष्काळ इत्यादी कामांशी तलाठी संबंधित असतो.
त्यानंतर गाव पातळीवरील पीक पाण्याची नोंद तलाठी करत असतो. गावातील महसूल गोळा करण्याचं काम व शेत जमिनीचा आकार ठरवण्याचा अधिकार तलाठ्याला आहे आणि गावातील जमीनधारकांच्या नोंदी ठेवण्याचं काम देखील तलाठी करत असतो किंवा त्यांच्या कार्यालयात चाललेलं असतं. त्याच्यानंतर गाव पातळीवर निवडणूक यंत्रणेतील एक घटक या नात्याने निवडणुकीसंदर्भात सोपवलेली कामे पार पाडण्याची जबाबदारी तलाठ्यावर असते. गाव पातळीवरील कौटुंबिक शिधापत्रिका, त्याला आपण रेशन कार्ड म्हणतो, वितरणित करण्याचं काम किंवा कार्य तलाठी पार पाडत असतो. गाव पातळीवरील तलाठी दप्तरात महसूल खात्याशी संबंधित माहिती 21 प्रकारच्या गाव नमुन्यात ठेवण्यात येते. अशा प्रकारची कार्य या कार्यालयामार्फत पार पाडली जातात. हे प्रश्नांच्या आधारे आपण काय केलेलं आहे, माहिती मिळवलेली आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे प्रश्नावली किती महत्त्वाची आहे हे तुमच्या लक्षात येईल. आता चौथा म्हणजे कार्यालयात त्यांना तलाठ्यांना काम करताना येणाऱ्या कोणत्या समस्या आहेत आणि त्याच्यावरच्या उपाययोजना काय आहेत ते आपण बघणार आहोत. तर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी तलाठी कार्यालय हा अतिशय महत्त्वाची सेवा देणारा भाग आहे. शेत जमिनीच्या महसूल कामकाजाचे गाव पातळीवरील कामकाज तलाठी करीत असतात. त्यामुळे अनेक कामांसाठी शेतकरी व इतर प्रकारचे अनेक लोक तलाठी कार्यालयात येत असतात. मग काही वेळा अनेकांच्या अनेक बाबतीत समस्या असतात. यातून वाद भांडणे निर्माण होऊ शकतात आणि कार्यालयीन कामकाजामध्ये अडथळे येऊ शकतात. तसेच तलाठी कार्यालयातील लोकांची गर्दी कमी करण्यासाठी तलाठी कार्यालयातील सर्व कामकाज ऑनलाईन करण्याच्या हालचाली राज्य शासनामार्फत केल्या जात आहेत आणि आता ऑनलाईन काम सुरूही झालेलं आहे. त्यामुळे आपल्याला 7/12 उतारा, 8अ उतारा यासाठी व तलाठी कार्यालयातील इतर कामांसाठी तलाठी कार्यालयात ताटकळत बसण्याची गरज भासणार नाही. आपण ते सर्व जे काम आहे किंवा आपण सर्व घरी बसून संगणकावर आपल्याला मिळणारी कागदपत्र मिळवू शकतो. अशा प्रकारची माहिती या कार्यालयामार्फत देण्यात आली. त्याच्यानंतर शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे आभार. आता ह्याच्यामध्ये आपल्याला कुणी मदत केली आहे त्यांचे आभार आपल्याला मानणं आवश्यक आहे. मग पहा, आमची ही क्षेत्रभेट यशस्वी होण्यासाठी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन करणारे आमचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खूप परिश्रम घेतले, त्याबद्दल त्यांचे आभार. तसेच क्षेत्रभेटीस आम्हाला परवानगी देणारे आमचे शाळेचे मुख्याध्यापक यांचेही आभार. तसेच आमच्यासाठी कामात व्यस्त असतानाही वेळात वेळ काढणारे व आम्ही विचारलेल्या प्रश्नांची दिलखुलास उत्तरे देणारे तलाठी कार्यालयाचे सर्व कर्मचारी यांचेही आभार. तसेच ही क्षेत्रभेट यशस्वी होण्यासाठी आम्हाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या सर्व लोकांचे आभार. या अशा पद्धतीने आपल्याला अहवाल लेखनात 5वा मुद्दा आभाराचा घ्यायचा असतो. अशा प्रकारची भाषा वापरणं तिथे अपेक्षित आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे संदर्भ सूची. आता क्षेत्रभेट यशस्वी होण्यासाठी आपल्याला काही घटकांची काय झाली आहे, मदत झालेली आहे. तर त्यांची नावं लिहिणं इथं अपेक्षित असतील. मग पुस्तक असेल, पुस्तकांची तुम्ही नावे लिहू शकता इथं. मी इथं काय लिहिले, नकाशा, तक्ते. त्याच्यानंतर गुगल मॅपचा वापर केलेला आहे आणि तलाठी पुस्तकसुद्धा आपण वापरलेलं आहे. त्याशिवाय आपल्याला प्रश्नावली तयार करता आली नसती, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर मला वाटतं तुम्हाला हा जो पाठ आहे तो आता व्यवस्थित पद्धतीने समजला असेल. त्याच्यानंतर निवडणुकीची प्रक्रिया जाणून घेणं, प्रश्नावली तयार करणं, माहितीचे संकलन करणं, चित्रांचा नकाशांचा वापर अहवालात करणं, या विषयावर तुम्ही अहवाल लिहू शकता. मला वाटतं हा पाठ तुम्हाला आता व्यवस्थित समजला असेल. क्षेत्रभेटीसाठी तुम्ही निश्चित अहवाल लिहाल अशी मला खात्री आहे. जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. आणि पाठाखाली आपल्याला प्रश्न नाही दिलेले, परंतु अहवाल लेखन मात्र तुम्हाला करायला सांगितलेलं आहे. तर तुम्ही दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे अहवाल लेखन करू शकता. ओके, थँक्यू.